तत्वाने मिळाले बरं का, की जो देवांना सुद्धा प्राप्त झाले नाही इतका श्रेष्ठ तुमचा माझा जन्म आहे. सामान्य नाही, माणसाचा जन्म सामान्य नाहीये. भगवंतानं 84 लक्ष योनी निर्माण केल्या हो. त्यातल्या 83,09,999 योनीना आपल्या उद्धाराचं ज्ञान नाही बरं का. तुम्हाला आम्हाला हो, आपण नाहीतर 84 लाख योनीमध्ये 83,09,999 योनीमध्ये जर जन्म प्राप्त झाला तर परत सुटका नाही बरं का. म्हणून आपण खरं तर आता याची देही याची डोळा समजून घेतलं पाहिजे. हा मृत्यूलोक आहे. कुठला लोक आहे? इथं प्रत्येक जणांना आलेल्याला जावं लागणार. नारदांना भगवंताने विचारलं बरं का. काय विचारलं महर्षी? या मृत्यू लोकावरच अघटित किंवा विशेष काय आहे हो? त्यावेळेला महर्षी सांगतात, अरे बाबा भगवंता, या मृत्यू लोकावरच एकच आकरित आहे. काय? की हा जीव मृत्यू विसरलाय. आपल्याला मरणार आहे वाटत नाहीये. दुसरी गेलेली किती बघतो, पण आपल्याला वाटते का आपण मरणार आहे? आणि आपल्या मरणाचा विचार आपण करत नाहीये. हे वैशिष्ट्य देवांना समजलं. तुम्हाला सांगते, ज्यांना समजलं त्यांना मिळालं नाही, काहींना मिळाला पण नाही आणि कळालं पण नाही. पण तुमचा आमचा देह, तुमचा आमचा जन्म फक्त असा आहे की आपल्याला देह मिळालाय पण आणि कळवून सुद्धा घेऊ शकतो. तुकाराम महाराजांनी आपला पत्ता सांगितले की तुम्ही पण कुठला आहे तुमचा पत्ता लक्षात घ्या. आपण आलो कुठलं? तुकाराम महाराज काय म्हणले? आम्ही बोलिले देरुची सात भाने वरताया, आम्ही भय कुंटवासी आलयाची कारणाची. बोलिले देरुची सात भावे वरताया, आम्ही भय कुंटवासी आलयाची कारणासी. ए बोलिले जे रुची सात भावे वरताया, जाणू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आदराने भरले जग. संत आले कुठनं? त्यांचं कार्य काय आहे? तुम्हा आम्हाला उपदेश करण्यासाठी आले हो. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. आपण कसं आहे, आड रानातनं अडकलेली माणसं आहे. आपल्याला समजत नाही आपल्या जीवनाचं मोल, आपल्याला समजत नाही किंमत, समजत नाही आपल्याला आपल्या देहाची. आपल्याला काय वाटतं? संसार म्हणजे सगळं हे का नाही सांगा. पण संसाराला सोडून परमार्थ कसा आहे हे आपल्या संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलं. आणि सांगितलं त्यांनी त्यांच्या तपश्चर्याने तुम्हा आम्हावर प्रभाव पडतो. त्यांचं अभंग, तुकाराम महाराजांचा 4,500 अभंग गाताय बर का. अजून आपल्याला ग्रंथ माहीतच नाही. आपण जर माळच घातली नाही तर आपण कळवून तर कसं घेऊ सांगा बघा. आपल्याला माहिती पाहिजे का नाही सांगा. अजून जर जीवन आपलं खाण्यात आणि पिण्यात जात असलं तर नाही तरी गेला जन्म वाया. काय उपयोग आहे का? मी सांगते तुम्हाला, देवी बसवते ना उत्सव, त्यावेळेला मी निळेवाडीला प्रवचनाला मला बोलवले. पण तुम्हाला सांगतो, ज्या महिला ऐकायला आल्या त्यातल्या निम्म्या बायकांनी माळा माझ्याकडनं घातल्या हो. त्यांना फक्त एकच महात्म्य समजून दिलं, किती श्रेष्ठ या देहावर तुळशी माळ. काही बंधन पाळू नका. विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. आंघोळीचं सुद्धा पत्ते नाही रामकृष्ण हरी म्हणायचं, पण नको ती करायचं नाही, नको ती खायचं नाही, नको ती प्यायचं नाही, नको ती ऐकायचं नाही आणि नको ती बघायचं सुद्धा नाही. संतांनी या देहाच्या सगळ्या इंद्रियाला काम सांगून ठेवलेले आहेत बघा. काय सांगितले? डोळे तुम्ही घ्या रे सुख टीव्हीच. काय सांगितले?
भगवंताचं मुख पाहिल्याशिवाय तुम्हाला हे नाही, डोळ्याचं तुमच्या पांग पिटणार नाही. नव्हे कानाचं, कानाला काय सांगितलं तुम्ही? ऐका रे कान माझ्या विठोबाचे. आणि मनाला काय काम? नको तिकडे मन पळते हो. आता एखादीच्या जर मुलीचा विषय इथं निघाला तर दिल्लीला मुलगी असते तर जाऊन मन येते बघा, येते का नाही सांगा? मना तेथे धाव गेली राहे विठोबाचे पायी. ते आपल्या इंद्रियाला सुद्धा, इंद्रिय तर आपल्याला का दिलेत माहित नाही, देह आपल्याला का दिलाय माहित नाही, कशासाठी दिलाय कशाचा पत्ता आपल्याला नाही, पण संतांनी सांगितले तुला काय केले? देवे दिला देह भजना गोमटा. तुला गोमटा चांगला देह दिलाय, नुसता संसारासाठी दिलाय का? तोया झाला फटा बादिकेचा, तोया झाला फटा बादिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमेचा, तोया झाला फटा बादिकेचा, तोया झाला फटा बादिकेचा. देवेला देह भजना गोमेचा, तोया झाला फटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, बादिकेचा, देह बादिकेचा. देह आपल्याला देऊन जर वाया गेला तर सांगा तुम्ही, बाद करून टाकला तर काय हो? जरा एखादा या देहाला कॅन्सर सारखा रोग होते बघा तुम्ही, देशातलं नव्हे परदेशातले हॉस्पिटल शोधतो आपण, शोधतो का नाही सांगा? पण हा जन्म वाया निघालाय, इकडं आपलं लक्ष नाहीये. देवे दिला देह भजना गोमटा, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण. भगवंत आपल्याला काय मिळणार आहे? याच देहाकडनं. हा देह नाशिवंत आहे, हाय कसा? नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. वरी चरम घातली रे क्रमी कीटकाचा चांदा. वरी कर्म घातले रे कर्म कीटकांचा सांगा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. स्वरेच्या हरिहारा शरण जाय रे गोविंदा. हरेच्या हरिहरा शरण जाये गोविंदा. हे पर्यंती मदाल सा सोहम जो जो रे बाळा. पर्यंती मदाल सा सोहम जो जो रे बाळा. हरिहंते मदालसा सोहम जो जो रे बाळा. हरिहंते मदालसा सोहम जो जो रे बाळा. एक सांगू तुम्हाला, मदालसा राजाची राणी होती, तुमच्यासारखी होती हो. स्त्रीदेह प्राप्त झाला, राजाची राणी होती, पण आपल्या बाळाला तिनं पाळण्यामध्ये देहाचं महत्व समजून सांगितले. बाळा जन्माला आलायस तर वाया घालवू नको हो. मग काय कर? हरीचं स्मरण कर. स्मर त्या हरिहरा शरण जारे गोविंदा, तर तुझ्या देहाचं सार्थक होणार आहे. मदालसा आणि मैनावती या दोन राण्या अशा जन्माला आल्या की त्यांनी काय केलं? आपल्या मुलाचं कल्याण केलं. मैनावती तर म्हणली माझ्या मुलानं झोळी अडकलेली मी माझ्या डोळ्यानं कधी बघाल. वाईट वाटलं, राज्यात राण्यांच्या मध्ये सुख भोगात आपला मुलगा गुंतलाय, फार दुःख झालं. आणि एक वेळा आंघोळ राण्या घालत असताना वर माझी मैनावती होती आणि डोळ्यातनं टप 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 पाणी उघड्या अंगावर पडलं. ते भाजलं पाणी त्याच्या देहाला राजाच्या. आणि वर बघितलं तर आपली आई आहे. आईला काय दुःख आहे समजून घेतलं, उद्धार झाला. मला सांगायची नाही कथा. बघा आपली आपण करायची सोडवण हो. सुटका इथं मेल्याच्या नंतर कुठं वैकुंठात जाऊ, कैलासात जाऊ, नरकात जाऊ, सुटला एक वेळा नाही बर का? नाहीये.
आपला मेल्याच्या नंतर पहिला हिशेब चालू होतो बघा. आपण म्हणू इथनं गेल्याच्या नंतर सुटला बाबा, एकदा सुटत नाहीये म्हणून याची देही याची डोळा देवांना कळलं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा, मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, इच्छिताती देवा, मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा, मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, इच्छिताती देवा, मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा, मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा. स्वर्गातलं देव मृत्यूलोकावर यायचं म्हणतात, विचार करतात की आम्हाला इथं जन्म प्राप्त होऊ दे. कशासाठी? जेवण करायला, भांडी घासायला, रानात जायला. कशासाठी यावं म्हणतात? आपल्या पत्नींना घेऊन यावं म्हणतात. जसं आता आपलं संसार करायला नवरं आपण आहे की नाही, तसं यावं म्हणतात. मग कशासाठी यावं म्हणतात? नारायणा नामे हो जीवन मुक्त, नारायणा नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायणा नामे हो जीवन मुक्त, नारायणा नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तन आनंद गाऊ गीत, कीर्तन आनंद, गाऊ गीत, कीर्तन आनंद, गाऊ गीत, कीर्तन आनंद, गाऊ गीत. नारायणा नामे हो जीवन मुक्त, नारायणा नामे हो जीवन मुक्त, नारायणा नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ गीते, कीर्तनी आनंद गाऊ गीते. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कशाला यावं म्हणतात बघा, इथं मुक्ती आहे हो. नारायण नामे हो जीवन मुक्त. इथं मुक्ती आपल्या मृत्यू लोकावर मुक्त होईल. हे कैलासावर स्वर्गात वैकुंठीत असलं काही नाहीये भजन कीर्तन. इथं जरी देहाला चारही दशा असल्या म्हातारपणापर्यंत, तसं तिथं नाहीये. सुंदर देह आहे, पण त्यांनी सुद्धा इथं यायचं म्हणतात. आपण काय करतो, मुक्ती व्हायला काशीला जातो ना, प्रति काशी पंढरपूर, तरी सुद्धा माळ नाही काय जायचंय वर्षाला असं महिला म्हणतात. काय म्हणतात, कशाला जायचंय, आम्ही काय माळ घातली होती तेव्हा. तुमचं आपलं बरं आहे, तुमच्यासाठी हे आहे असं आहे का हो? नाही आहे हो. सगळ्यांना आपली आपण सोडवण करायची आहे का नाही सांगा. तेरे डुमरू की धुन सुन कर मैं काशी नगरिया आई हूँ, सुना है मैंने वो भोले तेरे काशी में मुक्ति है, उसी मुक्ती को पाने को मैं काशी. कवा जायचं आपण? कधी आपल्या मुक्तीचा आपण विचार करायचा आहे का नाही सांगा. हा देवाना वाटतं यावं, इतका आपला जन्म श्रेष्ठ आहे आणि दुर्लभ आहे. फक्त काय केलं तर याच देहानं श्रवणानं प्रभाव पडतो बरं का माणसावर. श्रवणानं करावंसं वाटतं. तुमच्याकडे ज्ञान नाही असं नाही, मनुष्य जात सकळ ज्ञान शिव. प्रत्येकानं भगवंतांना जन्म देताना प्रत्येकाच्या अंतःकरणापाशी ज्ञान घातले, भक्ती घातली हो. फक्त आपलं काय झाले, आपण भक्ती विसरून गेलो या मायेत गुंतली. म्हणून संतांच्या रूपानं देवानं अवतार धारण केला. संत या माझ्या चालत्या बोलत्या
मूर्ती आहेत. म्हणून संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून चालायचं. येणे पंथे चालो जाता न पळे गुंता, कोठे काही. फक्त विश्वास ठेवला पाहिजे. आपला विश्वास नको त्या गोष्टीवर आहे. डॉक्टरवर विश्वास देवापेक्षा जास्त आहे का नाही सांगा. पण देवावर विश्वास आपण ठेवत नाही म्हणून आपल्याला दुःख प्राप्त होतं. ज्यांनी ज्यांनी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार चुको नाही. ज्यांनी निष्ठा ठेवली, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला तर फार काय भक्ती करायचं नाही. फक्त संतांना शरण जायचं आणि त्यांच्या प्रमाणे वागायचं, बस एवढंच. कारण संत जे आहेत ते भगवंताला इतके आवडतात, इतके आवडतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. भगवान म्हणतो की जे माझ्या संतांचे किंवा देवाचं जे कुणी मृत्यू लोकावर आलेलं असताना ज्या लीला केल्यात, संतांनी असेल नाही तर देवाने असेल, जो सांगतो कीर्तनातनं असेल प्रवचनातनं असेल, जो सांगतो त्या लीला या माझ्यांना, तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या हृदयाच्या पिंजऱ्यात ठेवतो. एवढं भगवंतांनी सांगितलंय हो. म्हणून संतांच्या शब्दावर आपण काय करायचं, विश्वास ठेवायचा आहे का नाही सांगा. सर्व भावेदाच झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावे झालो दासियांचा, सर्व भावे झालो दासियांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास राम. सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांची ये पायी हा माझा विश्वास राम. सर्व भावेदास झालो त्यांचा राम. का दास व्हायचो. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या संगतीत राहिलं तर भगवंत आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही, दूर नाही भगवान. इतकं संतांचं शब्द मौल्यवान आहेत. 4.5 अभंगाचा गाथा कसा निर्माण झाला माहितीये का हो. केवढे कष्ट बसले माझ्या तुकोबारायला. ज्या वेळेला अभंग तुकोराम महाराज सांगत होते आणि निळोबाराय लिहून घेत होते, त्यावेळेला कशी प्रक्रिया होती लक्षात घेतली तर अंगावर शहारे येतात बर का. लाल लाल इंगळावर चांदवडी रुपया लाल भडक करावा, एक अभंग सांगावा आणि तो रुपया उचलून तुकाराम महाराजांनी आपल्या जिभेवर ठेवावा. जर चटका बसला तर म्हणावं पुसून टाक अभंग, लिहू नको, या अभंगात दोष आहे. आणि जर नाही चटका बसला तर अभंग जगताच्या उपयोगाचा आहे. अशी तुकाराम महाराजांनी माझ्या भक्ती केली हो. सामान्य नाहीत हो तुकाराम महाराज, सामान्य आहेत का हो. जो देह घेऊन आला त्या देवाना सुद्धा देह घेऊन जाता आलं नाही, पण माझे तुकाराम महाराज देहासह वैकुंठाला गेले. सामान्य आहे का हो. त्यांचा गाथा सामान्य नाहीये, त्यांचा शब्द सामान्य नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर तरुण जाणार का, तर जाणारच. बघा खरंच या पर्व काळामध्ये या महात्म्याची पुण्यतिथी येते, तृतीय पुण्यस्मरण येतं. हे काही सामान्य नाहीये बघा. या काळामध्ये जे काही यांनी ठेवलं असेल बघा, खर तर याला वर्षश्राद्ध म्हणतो किंवा पुण्यस्मरण म्हणतो. आणि त्या काळामध्ये कुणीही करू दे, साध्या लोकांना करू दे, पण त्याचं अन्नदान करू दे, वस्त्रदान करू दे, ज्ञानदान करू दे, त्या दानाचं अनेक पटीनं पुण्य मिळतं. आणि या महात्म्यानं तर या तिथीला देह ठेवलाय. ही तिथी इतकी महत्वाची आहे सांगते तुम्हाला. आजच्या दिवशी जे काही केलेलं कर्म आणि त्यांच्या प्रित्यर्थ आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितले की वर्ष श्राद्ध, त्याला आपण पिंडदान म्हणू शकतो. तर पिंडदान करायचं कोणी, तर त्यांच्या मुलांनीच करायचं, तो अधिकार. बाकीची दान सगळी प्रत्येक जण करू शकतो, पण पिंडदान वर्षश्राद्ध तिथी हा मुलग्यालाच अधिकार आहे का. तुम्हाला सांगते मी, वडिलांचाच नव्हे तर अजून आपल्या पाठीमागच्या गेलेल्या पिढ्या कशा गेल्यात आपल्याला माहित आहे हो.
कोण शापित गेला असेल, कोण पाप करून गेला असेल, कोण आत्महत्या झाली असेल, काही झालं असेल ती झालं असेल, आपल्याला माहिती नाही बरं का. पण जर या तिथीला कीर्तन प्रवचनासारखं जर खरंच श्रेष्ठ जर भक्ती घेतली तर तो आत्मा वृद्ध पदाला जातो बरं का. 7 पिढ्याच्या आत त्यांना मुक्ती मिळते हो, सामान्य नाही. आपल्याला 3 ऋण आहेत बरं का. किती? 3 ऋण आहेत. प्रत्येक माणसावर 3 ऋण आहेत बरं का. स्त्री असा किंवा पुरुष असा प्रत्येकावर 3 ऋण आहेत. आता तशी तर 7 ऋण आहेत, पण 3 ऋण मुख्य कुठली माहित आहे का? एक देव ऋण, एक ऋषी ऋण आणि एक पितृ ऋण. पितराचं ऋण असतं बरं का आपल्यावर. आपल्याला माहित आहे का तुम्हाला? आता बघा तुम्ही कुणाचं समजा लग्न वगैरे ठरत नसलं तर काय करतो आपण? पत्रिका बघून ब्राह्मणाला विचारायला जातो. तर ब्राह्मण काय सांगतो? पितृदोष आहे. सांगतो का नाही सांगतो? पितृदोष आहे, याची शांती करा, त्याची शांती करा, सांगतो का नाही ब्राह्मण? सांगा. हा दोष कशामुळे येतो माहित आहे का? जर पुत्रानं असं विश्वास न ठेवता जर असं काही केलं नाही, पिता गेल्याच्या नंतर किंवा पूर्वजांची तिथी केली नाही तर ते पितर रुष्ट होत्या. आहा कटकटा त्यांचे करती पितर, कुळी दुराचारी पुत्र झाला. आहा कटकटा त्यांचे करती पितर. पितर काय करतात की बाबा मी याला देह दिला. आपण म्हणू वडिलांची इस्टेट असेल, घर असेल, शेत असेल, पण समजा नसल तर हा देह तर त्या वडिलांनी दिलेला आहे का नाही आपल्याला, आई वडिलांना. त्यामुळे आपल्याला ऋण आहे. आणि काय आहे माहितीये का? सगळ्यात गेल्याच्या नंतरचा पितृलोक आहे ना, पितृलोक अति वाईट आहे हो. अजून किती तर लोक आहेत, ऋषी लोक आहेत, देव लोक आहेत, सगळे अजून आहेत किती तर. पण त्यातल्या त्यात पितृलोक कसा आहे? भोग भोगायला लागतो वर्षभर. तर त्या आत्म्याला असं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे की फार त्रास असतो. पण जर आता आपल्याला खरं तर आपण कळवून घेत नाही, पण तिकडं उत्तर प्रदेशाकडं मातीला, दहाव्याला, कार्याला, मासिक श्राद्ध प्रत्येक वेळेला या संतांच्या वाक्यातून सुधारलेत लोक. कारण काय माहितीये का? मासिक श्राद्ध असतं माहितीये का आपल्याला? माहित नाही. दशक्रियापर्यंत काय विधी असतो काय माहित नाही. मेल्याच्या नंतर सुद्धा एक विधी असतो, एक यज्ञ होत असतो बरं का. आपल्या घरातली खरं तर मृत्यू लोक आहे, सगळी जातात आणि आपल्याला पण जायचं आहे. पण गेल्याच्या नंतर त्याचा दहनविधी कसा करायचा याला पण सगळा मी दहनविधी सांगत नाहीये, पण विधी सांगताना अग्नी प्रेताला तरी कसा द्यावा हे तरी आपल्याला डोकं पाहिजे. काही काही ठिकाणी बघतो आम्ही की पावसाळ्याच्या दिवसामध्ये राखेलचा कॅन घेतात आणि टायरा घेतात आणि तो यज्ञ होईल का हो असं त्याला दहन देतात. त्याचं काय पाप कर्म असेल ती त्यालाच माहिती. असं दहन करण्याचा विधी नाही, एक यज्ञ होत असतो आयुष्यात. कुठला तरी एक यज्ञ ज्या वेळेला हे आपल्या घरातलं कोणतर जातं त्यावेळेला जर विधियुक्त त्याला दहन दिलं तर यज्ञ होतो तो, आणि यज्ञाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्याच्यानंतर 10 दिवस सुद्धा काय केलं जातं की रोज पिंडदान केलं जातं. तेही आपल्याला माहित नाही, पण 10वीचं तर आपण करतो. 10वीच्या नंतर काय करायचं असतं तर 14वा झाल्याच्या नंतर महिन्याला सुद्धा मासिक श्राद्ध घातलं जातं 1 वर्ष. त्यावेळेला तो आत्मा पुढची चाल व्यवस्थित चालतो, नाहीतर त्याला अन्न पाणी मिळत नाही. असे पुराणामध्ये अनेक दाखले आहेत हो, अनेक दाखले आहेत. ज्या वेळेला पांडव वनवासामध्ये होते आणि पांडवांचे वडील गेल्याच्या नंतर आता सांगते तुम्हाला, भीमानं केलं होतं श्राद्ध. पण काय झालं की वर्ण नारद महर्षींच्या पासून काय केलं की खाली निरोप दिला की मला मुक्ती नाही, माझी 5 पोरं आहेत ती, त्यांना म्हणावं स्वकष्टानं मिळवलेलं हाय धन त्यानं माझं काय करा, पिंडदान करा. निरोप पोचल्यानंतर पांडवांनी भिक्षा मागून भिक्षेच्या ह्याच्यातनं काय केलं, आपल्या वडिलाचं पिंडदान केलं. त्यावेळेला मुक्ती मिळाली. रामायणातला पण असाच प्रकार आहे. रामायणामध्ये सुद्धा ज्या वेळेला रामप्रभू वनवासामध्ये होतं, सीतामाई एकट्याच होत्या. एकट्या असताना काय झालं, झोपडीमध्ये बनवलेल्या हात खाली आलं आणि हात खाली आल्यानंतर काय म्हणले की काय करा, माझं पिंडदान करा.
त्यावेळेला रामप्रभू नव्हते, त्यावेळेला सीतेनं काय केलं, वाळूचं पिंडदान केलं. आपण काशीला जातो बघा, वाळूचं पिंड केलं आणि ते पिंड नदीला अर्पण केलं आणि त्यानं त्यांचं मुक्ती मिळाली, हात वर गेलं. इतकं हे पिंडदान श्रेष्ठ दान आहे बरं का. आणि तो मुलगा करू शकतो बघा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये का, बाबा खर तर मी माझं पिंडदान आपल्या हाताने केला आपुलिया करी. आणि मी माझ्या हाताने केल्यामुळं काय झालं, आता आपणाला कसं भाताचं पिंड करतात, कणकीचं पिंड करतात, पण पिंड ही 3 केलं जातात आणि ते पिंड काय केलं जातात, अर्पण केलं जातात. आता त्रिदेवांना कसं केलं जातात, पहिला पिंड कुणाला केला जातो, ऋषींना, दुसरा कुणाला जातो, ब्रह्माला जातो. पहिला पितर आपला ब्रह्मा आहे, दुसरा यमाला जातो, तिसरा देवतांना जातो. का असं होत असतं, तर त्या जीवात्म्याला जो काही त्रास होतो, त्या पिंडदान आजच्या दिवशी केलेलं अन्नदान एवढं मोठं इथं कार्यक्रम आहे. खरं तर सांगते तुम्हाला, पण आपल्याला श्रवणाचं महात्म्यच कळलं नाही. तुम्हाला सांगते मी, तुम्ही उत्तरेकडे जावा. अहो तुम्हाला सांगते, बाळंतीण सुद्धा घरी राहत नाही. ज्या वेळेला वर्ष श्राद्धाचं कीर्तन असतं त्यावेळेला नुसतं जेवण्यासाठी कीर्तन नाही हो, नाही आहे हो. आपलं हित आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बाळंतीण सुद्धा काय करणार, कीर्तनामध्ये येऊन बसणार. जीवनाचं मौल्य आपल्याला कळलं पाहिजे. ही तिथी इतकी सुंदर आहे आणि या दिवशी केलेला असेल, याने ज्ञानदान केलं असेल, ज्ञानदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, जे काही दान असतील, पण आपल्या घरी सहोदरा बोलवावे बरं का. काय आहे, श्राद्धाच्या वेळेला कोण लागतं, पत्नी सह नाही तर कोण लागती, बहीण लागते बरं का. बहिणीला आवर्जून बोलवायचं असतं. सहोदरा म्हटलं जातं तिला. काय म्हटलं जातं, सहोदरा. म्हणजे सह उदरातनं, एका उदरातनं आलेली सहोदरा, तिलाही अधिकार आहे. आणि ही 2च करू शकतात बरं का, श्राद्ध किंवा पिंडदान. आणि या दोन्हीच्या माध्यमातलं आपलं गेलेली जी काहीतरी पितर योनी मिळालेली असते त्यांना, काय असती, पितर योनी. कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा, संतुष्ट होण्यासाठी वर्षातून आपल्याला किती तिथी येतात हो, 3च तिथी येतात. किती, 3 तिथी. कुठली कुठली, अक्षय तृतीयाला आपण बोलवत ना, नैवेद्य करतो का नाही, अक्षय तृतीयाला. दुसरी कुठली, एक महालय महिना असतो बघा, पक्ष पंधरवडा नाही का, करतात का नाही, त्यावेळेला काय करतात, महाळ करतात नाही का. नाका असं ना केलं नसेल वर्ष श्राद्ध, ते महाळ तर करू दे. देवाने एक कृपा केली की सगळ्यांनी मुक्त केले. कुणी केलं नाही तर ती शिव्या देत बसतात, त्याच्यापेक्षा जाऊ द्यात. पण ती महाळ पण न करणारे लोक आहेत. तर सुशिक्षित पिढी झाली आहे, ही कलियुग आहे, मुक्ती आहे का हो महाळाने. दुसरी गोष्ट म्हणजे जो पुत्र काय करल की तिथी लक्षात ठेवून त्या तिथीला जो पिंडदान करल, त्याचे पितर काय करतात की आशीर्वाद देतात हो, आशीर्वाद देतात. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात, पिंड पदावरी